नमस्कार मंडळी. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पार्टीचे आमदार कसे निवडून येतील त्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय, प्रचार करताना दिसतोय. प्रत्येक पक्ष धडाडीने कामाला लागलाय. त्या पक्षाचे उमेदवार ते देखील कामाला लागलेले आहेत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीने 2019 साली ज्या 10 ठिकाणी ते रनर अप होते म्हणजे सेकंडला होते, त्या 2019 साली त्यांना किती मतं मिळाली होती आणि आता त्या 10 ठिकाणी कोण कॅन्डिडेट आहे आणि कशी तगडी फाईट देत आहेत त्याबद्दल बघणार आहोत. तर मित्रांनो, 2019 साली वंचित बहुजन आघाडीने विधानसभेला 25 लाखाच्या वर मतदान घेतलं होतं आणि 10 ठिकाणी ते सेकंडला होते म्हणजेच रनर अप होते. ते 10 ठिकाण होते वंचित बहुजन आघाडीचे. त्यातले अकोल्यामधले जवळपास 4 मतदारसंघ होते. अकोला ईस्ट, अकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर या चारही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही सेकंडला होती आणि रनरअप म्हणजे जिंकायची एकदम जवळ गेली होती. त्यानंतर 5वं ठिकाणे ते म्हणजे बुलढाणा शहर, इथं देखील वंचित बहुजन आघाडी सेकंडला होती, रनरअप होती. त्यानंतर हिंगोलीमधलं कळमनुरी, इथं देखील वंचित बहुजन आघाडी सेकंडला होती. त्यानंतर नांदेडमधलं लोहा कंधार, इथं देखील सेकंडला होती. सोलापूरमधलं सोलापूर सिटी नॉर्थ, इथं देखील वंचित बहुजन आघाडी सेकंडला होती. त्यानंतर वाशिम आणि परभणी ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी 2019 साली सेकंडला होती. अत्यंत कमी मताने काही मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी हरली होती. त्यामध्ये मूर्तिजापूरमध्ये वंचित बहुजन आघाडी फक्त 1910 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर अकोटमध्ये 7260 एवढ्या मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर कळमनुरी मतदारसंघ अत्यंत इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. संजय बांगर, जे शिवसेनामधले संजय बांगर सगळ्यांनाच आठवत असतील, कसे रडत पडत होते आणि नंतर परत शिंदे सोबत गेले, ते संजय बांगर, त्यांचा मतदारसंघ म्हणजे कळमनुरी. इथं वंचित बहुजन आघाडीला 66,137 इतके मतं होती आणि फक्त 16,378 मतांनी वंचित बहुजन आघाडी इथं पिछाडीवर राहिली, परंतु सेकंडला होती, रनरअप होती. आणि त्यानंतर वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडी, वाशिममध्ये 13,695 एवढ्या लॉसच्या मार्जिनने म्हणजे एवढे कमी मतं पडले आणि रनरअप राहिली, सेकंडला राहिली. वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीला 52,464 एवढी मतं मिळाली होती. असे 10 मतदारसंघ आहेत मित्रांनो. या 10 मतदारसंघापैकी वंचित बहुजन आघाडीने आता 2024 साली कॅन्डिडेट उभा केले. त्यामध्ये अकोला ईस्टवर ज्ञानेश्वर सुलतानी चांगली फाईट देत आहेत, त्यांनी उभा केलं वंचितने. त्यानंतर अकोटमधून दीपक बोडखे यांना उमेदवारी दिली, ते देखील चांगली फाईट देत आहेत. त्यानंतर बाळापूरमधून मुस्लिम चेहरा दिले आहेत, जे काँग्रेसमध्ये इतक्या वर्ष त्यांनी काम केलं, विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत, नगराध्यक्ष राहिलेले आहेत अकोलामधून, तिथं बाळापूरमधून त्यांना उमेदवारी दिली. ते आहेत नतीकुद्दीन खतीब, यांना बाळापूरमधून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर बुलढाण्यामधून प्रशांत वाघोडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर कळमनुरीमधून दिलीप मस्के यांना उमेदवारी देण्यात आली. लोहा कंधारमधून शिवकुमार नरांगळे, जे लिंगायत समाजातून येतात, ओबीसी मधून येतात, यांना परत उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 साली देखील यांना उमेदवारी देण्यात आली होती, सेकंडला होते. 37,000 प्लस यांनी मतं घेतली होती. परत एकदा त्यांना वंचितने चान्स दिला. त्यानंतर सुगत वाघमारे मूर्तिजापूरमधून यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर विक्रांत गायकवाड सोलापूर सिटी नॉर्थ इथून उमेदवारी देण्यात आली. मेघा डोंगरे वाशिममधून यांना उमेदवारी देण्यात आली आणि सय्यद सामी यांना परभणीतून दिली होती, परंतु त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय. आता परभणीतून त्यांनी परभणीत उमेदवार नसणारे कोणाला तरी सपोर्ट करतील वंचित बहुजन आघाडी. परंतु या 9 ठिकाणी आता वंचित बहुजन आघाडी 2024ला कॅन्डिडेट यांनी दिलेत. या 9 ठिकाणी वंचित बहुजन आघाडी 2019ला सेकंडला होती, रनरअप होती. आता परत यांनी या ठिकाणी कॅन्डिडेट उभा केलेत. आता यामध्ये वंचित बहुजन आघाडी कशी बाजी मारते, यातल्या काही सीट निवडून येऊ शकतात का, तर ते देखील इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. अकोल्यामध्ये जे 4 सीट आहेत त्या 4 सीटमध्ये वंचित बहुजन आघाडी बाळापूर आणि मूर्तिजापूर हे सीट काढू शकते अशी शक्यता, अशी चर्चा सुरू आहे की मूर्तिजापूर आणि बाळापूर हे जिंकू शकते वंचित बहुजन आघाडी. त्या व्यतिरिक्त कळमनुरीमध्ये देखील चांगली ताकद लावते. लोहा कंधार इथं देखील वंचित बहुजन आघाडीने चांगले काम केले, 5 वर्ष कॅन्डिडेट रिपीट झाला, याचा अर्थ कॅन्डिडेट चांगला सकारात्मक आहे आणि वंचित बहुजन आघाडी तर काही चमत्कार करू शकते. त्यानंतर वाशिममध्ये वंचितची चांगली ताकद आहे, वाशिममध्ये देखील वंचित बहुजन आघाडी जिंकू शकते. त्यानंतर बुलढाणा शहर आणि अकोला ईस्ट या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी चांगली फाईट देऊ शकते. जिंकायची शक्यता सांगता येत नाही, काही होऊ शकतं, परंतु वंचित बहुजन आघाडी
या 9 सीटपैकी जे 10 आहेत त्यातलं परभणी रिजेक्ट झालं होतं. या 10 पैकी जे आता 9 राहिलेले आहेत, 9 ठिकाणी वंचित बहुजन आघाडी 2019ला सेकंडला होती, रनरअप होती. त्यापैकी एक 3 ते 4 सीट वंचित बहुजन आघाडी यावेळेस काढू शकते असं बोललं जातं, अशी चर्चा आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आता कुठले सीट काढू शकते याबद्दल आपलं मत काय मित्रांनो ते कमेंटमध्ये जरूर कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका. आणि याच्या व्यतिरिक्त आता वंचित बहुजन आघाडीने कुठे कुठे चांगले स्ट्रॉंग कॅन्डिडेट दिलेत आणि कुठलं सीट काढू शकते याबद्दल पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे. त्याकडे तुमचं लक्ष असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर बनवत आहे, तुम्हाला नक्कीच आवडतील. वंचित बहुजन आघाडी व्यतिरिक्त अन्य राजकीय पक्षांचे देखील व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर बनवतोय. कुठल्या ठिकाणी कोणाचं पारडं जड आहे, तिरंगी आणि चौरंगी लढती ज्या ज्या भागात आहेत त्या भागाचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर बनवले आहेत, ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता. कोण कुठं कसं स्ट्रॉंग आहे आणि कोण कसं निवडून येऊ शकतं याबद्दल देखील व्हिडिओ बनवले आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.